करो। स्टुडंट्सचे प्रश्न विचारायचे आहेत अलिजेडली एबीव्हीपीने आणि एबीव्हीपीने तिला माफी मागायला लावली कॉलेज प्रशासनाची. हा व्हिडिओ आमच्याकडे आहे. त्यानंतर आम्हाला जेव्हा मेसेज आला तेव्हा आम्ही इथं आलो. आम्हाला मुलींवरती दबाव आणला असं तुमचं म्हणणं आहे की कॉलेजची सत्य परिस्थिती बाहेर येऊ नये म्हणून त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला. आम्ही आमच्याकडे जे मुलं त्या मुलांनी त्या मुलांचा व्हिडिओ पण आहे. ज्या तिन्ही मुलांना धमकावलं गेलं आणि ज्या मुलींना धमकावलं गेलं त्या मुलाने स्वतः येऊन सांगितलं. एबीव्हीपीचे मुलं आले, बाहेरचे मुलं होते, त्यांनी आम्हाला सांगितलं 8 वाजेपर्यंत व्हिडिओ द्या. तुम्ही कॉलेजची बदनामी केलेली आहे, 8 वाजेपर्यंत व्हिडिओ द्या कॉलेजच्या बाजूने. नाही दिला तर तुमच्यावर कमिटी बसवू. हे कोण असतात व्हिडिओ मागणारे आणि कमिटी बसवणारे? यांच्या हातात काय? मग विद्यापीठ प्रशासन काय करतंय, व्हीसी काय करतात? बाहेरचे पोरं येतात, बाहेरचे गुंड येतात, इथल्या अनाथ मुलांना धमकावतात, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पोरांना धमकावतात. ही जेवढी एबीव्हीपीच्या गुंडांची चूक आहे तेवढी चूक इथल्या व्हाईस चान्सलरची आहे, इथल्या विद्यापीठ प्रशासनाची आहे. खरं तर एबीव्हीपीने खुश व्हायला पाहिजे होतं, कारण की ते विद्यार्थ्यांसाठी लढतात. आम्ही काल मुद्दा उचलला, त्या मुलांनी काल मुद्दा उचलला. आज युनिव्हर्सिटीने सांगितलं तुमची 3 वर्षाची स्कॉलरशिप आम्ही तुम्हाला देतो. हे खरं तर विद्यार्थ्यांचं यश होतं. एबीव्हीपीचं पण यश त्यांनी मानायला पाहिजे जर तुम्ही ते विद्यार्थी संघटना समजता तर. धमकवण्यात आलं का? झालं काय नाही? क्या हुआ था? यहाँ पे लड़ाई झगड़ा हो रहा था। मैं यूथ कांग्रेस की राष्ट्रीय सह सचिव हूँ। जैसे ही हमें पता पड़ा हमारे एनएसयूआई के साथियों के साथ ऐसा दुर्व्यवहार हुआ, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु जी यहाँ मौजूद हुए हैं और हम सब मिलके यहाँ पे हम हमारे एनएसयूआई की पूरी टीम के साथ खड़ी हुई है। मैं ये कहना चाहती हूँ कि नरेंद्र मोदी तो गुंडा था ही, इनके लोग भी गुंडे हैं। मैं चाहती हूँ की या ठिकाणी दुसऱ्या बाजूला जो आहे काँग्रेस कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपण पाहतोय की बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी एका विद्यार्थ्यांना सध्या आपण पाहतोय की चक्कर आलेली सध्या पाहायला मिळते. या ठिकाणी युथ काँग्रेसचे उदय भानुची बाहेर. उदय जी, क्या हुआ था? एबीवीपी के कार्यकर्ताओं ने क्या किया? प्रवीण आपण पाहतोय की या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावरती जे आहे कार्यकर्ते जमलेले होते, त्यामुळे सध्या कार्यकर्त्याला आपण पाहतोय की या ठिकाणी चक्कर आलेले सध्या पाहायला मिळते. आणि या सध्या आपण पाहतो की कार्यकर्त्याला जे आहे ते बाहेर सध्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी नेलं जातंय. संपूर्ण गोंधळामध्ये त्याला आपण पाहतो की या ठिकाणी चक्कर आली आणि तो आपण पाहतोय की या गोंधळामध्ये जो आहे तो सध्या या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या संपूर्ण परिसरामध्ये गोंधळाचं तणावाचं वातावरण जे आहे ते सीओईपी आपण पाहतोय की हॉस्टेलमध्ये निर्माण झालेलं पाहायला मिळतंय. स्वतः राहुल गांधी उद्या छात्रों के गुंज कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामध्ये येतात. मात्र त्याआधीच अभाविप विरुद्ध एनएसयूआय हा संघर्ष आपण पाहतोय की तीव्र झालेला पाहायला मिळतोय. अभाविपचे कार्यकर्ते एनएसयूआय वरती आरोप करतायत, तर काँग्रेसचे कार्यकर्ते अभाविपवरती आरोप करतायत की मुलींना कोंडून ठेवण्यात आलं. विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधामध्ये बोलू नका.